मनमोगरा, कविता आणि बरंच काही. साऊ, दमलीस का ग? अगं किती मोठी झालीस तू, आभाळाहून मोठी. तुझ्या वाक्चातुर्याचं वलय पाहून पांडित्याची भाषा बोलणारे देखील हवालदिल झालेत बघ. तुझी ही निश्चयाची ज्योत कधीच विझू देऊ नकोस हं. ही धगच उद्या कित्येक आयुष्यात मशाल होऊन प्रकाश देत राहील. तुझ्या पदराला शेणाचा वास येतोय ना, येऊ दे. एक दिवस तो वासच कित्येक अबलांच्या आयुष्यातला परिमळ बनेल. साऊ, मला माफ करशील का ग? सागर गोटे खेळायच्या तुझ्या वयात मी तुला आयुष्याचा सारीपाठ शिकवला. जगण्याची पुरती जाण येण्याआधीच जगण्यातली मेख तुझ्या हातात दिली. मी तरी काय करणार? या मातीचे केवढे ऋण आहेत या देहावर. तो तिच्यासाठीच झिजायला हवा बरं. झाडाच्या बुंध्यालाच वाळवी लागली की झाड उन्मळून पडायला वेळ लागत नाही. मग पानं फुलं सुकायला कितीसा वेळ लागणार. म्हणून झाडांनी कणखर असायला हवं. मानवतेच्या विशालकाय समुद्रात द्वेषाचे पोकळ मनोरे बांधणं सोपं आहे, पण तुझ्यासारखं हातात लेखणी घेऊन सरस्वतीची पूजा बांधणं सोपं नाही बरं. रूढींच्या नावाखाली बेताल झालेली माणसं पाहिली ना की हा संघर्ष कुठे घेऊन जाणार याची भीती वाटते. या इंग्रजांनी फक्त आपल्या भूमीवरच अतिक्रमण नाही केलंय ग, त्यांनी आपल्या मनाचाच ताबा घेतलाय. आपल्याला आपली ओळख विसरायला भाग पाडलंय. जात आणि रूढींच्या बेगडी साखळदंडात ही धरा धुमसते. साऊ, परकीयांनी केलेली विषबाधा आपण एक वेळ पचवू ग, पण स्वकीयांचं काय? या भेद जंजाळात विखुरलेली लेकरं पुन्हा आईच एकत्र आणू शकते. तुला ती आई व्हायचंय, कारण पिल्लांना पंखाखाली फक्त आईच घेऊ शकते ग. आणि हे पाश सोडविण्यासाठी ज्ञानाचा एकच मार्ग आहे बघ. म्हणून तू थांबू नकोस. सर्वार्थाने तुझा वसा घेणारा आणि तुझ्या लेखणीने ज्याला अक्षराचं आणि विचारांचं दान मिळालंय, तो चांगल्या विचारांची पालखी घेऊन घराघरात जाईल. द्वेषाचे मनोरे उद्ध्वस्त करून एकसंध समाज बांधेल आणि या भूमातेला पुन्हा गौरवान्वित करेल. म्हणून तू थांबू नकोस, तू थांबू नकोस साऊ.